ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की प्रिया अर्जुनच्या जवळ जात आहे। हे गोष्ट सायलीला अजिबात सहन होत नाही, म्हणून ती सायली प्रियाला म्हणत असते की अजिबात माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला देखील फिरकायचं नाहीये, परंतु प्रिया काही ऐकतच नाही। ती मुद्दामूनच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते। सायली म्हणत असते की काय करावं, हिचं काहीतरी बंद नाही, खूप भाग पडलेला आहे। ही डोक्यातच शिरत चाललेली आहे। अर्जुन सायलीची माफी मागतो, उठा बशा काढतो, परंतु सायली ऐकत काही नाही। तो मुद्दामून किचनमध्ये येतो आणि म्हणत असतो की प्लीज सायली मला माफ कर, माझी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे। ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तुम्ही ऐकतच नाही आहे। परंतु मधुभाऊंच्या केससाठी रविराज सरांनी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती खूप आपल्याला कामी येणार आहे, त्यामुळे तुम्ही ऐका। सायली ऐकत तर काहीच नाही, परंतु नंतर मग ती म्हणत असे बरं ठीक आहे, तुम्ही उठाबशा काढलेल्या आहेत, आता थकलेला आहात, तुम्ही असं करा रूममध्ये जा। अर्जुन म्हणत असो की ठीक आहे मी रूममध्ये जातो, परंतु सायलीमध्ये मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणू का? तो नकार देतो असो, नको नको माझं पोट भरलेलं आहे। परंतु ज्या वेळेला प्रिया त्याच्याला जबरदस्तीने कॉफी देते, ही गोष्ट सायलीने बघितलेली असते, त्यावेळेला मात्र ती खूप संतापते आणि म्हणूनच त्याच्यासाठी कॉफीचे मगावर मग आणून ती देत असे। अर्जुन म्हणत असो नकोय मला कॉफी, नकोय नकोय, परंतु ती म्हणत असे प्रिया देते त्यावेळेला मात्र तुम्ही होकार देतात आणि मी देते त्यावेळेला मात्र नकार देतात। आता ही कॉफी गुपचूपपणे प्यायचीच आहे, असं देखील ती आता म्हणजेच हक्काने सांगत असे। अर्जुन म्हणत असो काय बरं या दोघांच्या तावडीमध्ये मी कसं अडकलेलो आहे, याच्यातनं कसं बाहेर पडू, असं तो विचार करायला लागलेला असतो।